मिल्क केक बनवा घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने, कमी वेळ आणि कमी साहित्यात। नमस्कार, आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। आज आपण दुधाची मिठाई बनवणार आहोत। मी हे म्हशीचं दूध घेतले 1.5-2 लिटर आणि हे निरसं दूध आहे बिना पाण्याचं आणि अर्धा किलो मी साखर घेतली। आता आपण सगळ्यात अगोदर काय करू, दूध तापायला ठेवूया। आज आपण मिल्क केक बनवतोय दुधाचा, बघूया कसा होतो। सगळ्यात अगोदर आपण दूध तापून घेऊ। दूध मी गॅसवर ठेवले। आता आपण याला अगोदर एक उकळी आणून घेऊ आणि आपल्या दूध काय करायचं, आटून घ्यायचं आहे थोडंसं। आपल्या दुधाला उकळी आली। आता मी काय करते, आता याला अगोदर घट्ट करून घेते। म्हणजे जर आपलं 2 लिटर दूध असेल तर आपल्याला 1 लिटर होस तर याला घट्ट करून घ्यायचंय। अर्ध दूध आपल्याला तापून घ्यायचंय आणि नंतर मग थोडंसं घट्ट झालं का, अर्ध राहिलं का दूध, त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यात साखर टाकायची। तर मी काय करते, अगोदर याला उकळून घेते चांगलं, अर्ध होऊ देते, तोपर्यंत उकळते मी अर्ध होस्तर। आपलं दूध अर्ध वाटत आलंय। आता बघू शकता घट्ट झालंय भरपूर। आता आपण काय करू, हे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतले। याला आपल्या हे मिल्क पावडर आपल्याला याच्यात टाकायचं आहे। मी याच्यात थोडंसं दूध टाकून हे मिल्क पावडर मिक्स करून घेते आणि मग याच्यात टाकते। हे मिल्क पावडर दुधात मिक्स झाले। आता आपण हे याच्यात मिक्स करून घेऊ। मिल्क पावडरमुळे ह्या मिठाईची चव खूप छान लागते। आता आपण काय करू, याला थोडंसं आपल्याला नासून घ्यायचे। आपल्या दुधात आपल्याला थोडंसं लिंबू सत्व टाकायचं आहे। आता मी थोडंसं एवढं सगळं चिमूटभर लिंबू सत्व टाकते याच्यात आणि याला आपल्याला थोडंसं नासवल्यासारखं करायचं। तुम्ही लिंबूचे 2-3 थेंब पण टाकू शकता किंवा व्हिनेगर पण टाकू शकता याच्यात नासायसाठी। जर नाही नासलं ना तर थोडंसं डबल 2-4 दाणे टाकायचे याच्यात। हे बघा नासल्यासारखं झालं। आता आपल्याला असंच थोडंसं याला अजून उकळून घ्यायचं। आपलं दूध नासल्यासारखं झालंय बघू शकता। म्हणजे याच्यामुळे काय होतं, आपली मिठाई जी आहे एकदम अशी छान दाणेदार होती। आणि मी स्टीलच्या कढईत अगोदर दूध तापायला ठेवलं होतं, पण त्या स्टीलच्या कढईत खाली लागायची भीती असते, म्हणून मग मी ॲल्युमिनियमची कढई घेतली। आता याच्यात ओतून घेतले दूध। आता आपण काय करू, ही साखर घेतली मी अर्धा किलो। ही साखर आपण आता याच्यात टाकून देऊ। याला साखर थोडीशी जास्त लागते, म्हणजे त्याच्या जे आपल्याला वड्या करायच्या आहे ना, जास्त साखरेमुळे वड्या छान पडतात। आता मी काय करते, याला अजून आटून घेते आणि साखर विरघळून बराच वेळ अजून आटून घेते, याला 15-20 मिनिटं। आपला मिल्क केक जवळजवळ झालंयच। आता बघू शकता मस्त घट्ट झालंय। आता आपण काय करू, याच्यात 1 चमचा साजूक तूप टाकते मी, 1 चमचा याच्यात। आणि आपण याच्यात थोडीशी विलायची टाकू। आता मी सगळं छान थोडंसं मिक्स करून घेते। 1 मिनिट मी याला आता परत परतून घेते। आपलं मिल्क केक एकदम पूर्णपणे तयार झालंय। आता आपण काय करू, याला पात्रात काढून घेऊ। मी ह्या पात्रात याला काढून घेते आता सेट करण्यासाठी। आपले सगळे मिश्रण मी पात्रात काढून घेतले। आता आपण याला काय करू, सेट करायला ठेवू फ्रीजमध्ये 1 तासभर आणि मग नंतर त्याच्या वड्या पाडून घेऊ। मी आता याला फ्रीजमध्ये सेट करून घेते। आपली मिठाई छान सेट झाली। मी 1-1.5 तास फ्रीजमध्ये सेट करून घेतले आणि खूप छान निघाली पण ती पात्रातून। आता आपण काय करू, हिचे पीस करून घेऊ। खूप छान पीस होते याचे। सेट पण खूप मस्त झाली आपली मिठाई। आपली मिठाई सगळी मी पीसमध्ये कट करून घेतली। बघू शकता खूपच सुंदर झाली मिठाई, अगदी आपण जशी मार्केटमधून आणतो का तशी आहे। आणि खायला पण एकदम टेस्टी लागते ही, कारण याच्यात फक्त दूध, साखर, विलायची आपण एवढंच वापरलंय, जास्त काही वापरलं नाही। आणि खायला पण खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा। ही मिठाई करायला पण खूप सोपी आहे आणि मुलांना तर फारच आवडती। माझ्या मुलांना तर खूप आवडती, म्हणून मी मिठाई आज केली आहे।
आपली मिठाई खाण्यासाठी पूर्णपणे तयार झाली. बघू शकता आपण, खूपच सुंदर रेसिपी झाली. ह्या रेसिपीला कोणी मिल्क केक म्हणतं आणि कोणी मिल्क केक पण म्हणतं. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब. भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.